असं आहे की 29ला बदल होऊ शकतो असा आशावाद तुम्हाला आहे, पण महाराष्ट्रातला अजून एक प्रश्न जो आहे तो लोकांना कायम आहे की बघा शरद पवार ज्यावेळेला होते त्यावेळेला गोष्ट क्लिअर होती की शरद पवार हे कुटुंबाचे आणि पक्षाचे राजकीय प्रमुख होते आणि तेच वारसदार होते. शरद पवार वार्धक्याकडे झुकले, अजित पवार आले, दिल्लीत ताई, राज्यात दादा, असं वातावरण तयार झालं. वारसा शरद पवारांचा कोण चालवणार हा प्रश्न सातत्यानं विचारला जातो. त्याचं कारण मला ती फिल्म आठवते, बऱ्याचदा मी म्हणतो पण की ते विनय आपटे नाही का, तुम्हारा नाम क्या है, मग ते म्हणतात की मुथुस्वामी कुमारस्वामी अमुक डमुक, मग परत एक जोडतो त्याला. तसं एक बारामती होती, एक शरद पवार होते, मग एक बारामती एक शरद पवार होते, मग ते अजित पवार आले त्याच्यासोबत, मग शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे आल्या, मग शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे आणि मग नंतर तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झालात, मग शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे रोहित पवार आणि मग पार्थ पवार कॅन्डिडेट झाले, मग शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे रोहित पवार पार्थ पवार आणि मग त्याच्यानंतर वहिनी खासदार झाल्या. तर असं आहे की हे जे आहे तर प्रश्न हा आहे की वारसा कोण चालवणार. दोन राष्ट्रवादी आहेत, पवार कुटुंबाचा वारसा एक आहे आणि तो वारसा महाराष्ट्रातला पवार कुटुंबाचा राजकीय वारसा कोण चालवणार. पवार परिवाराचा वारसा कधीपासून सुरू झाला. खरं तर आधीच्या पिढीचं सुद्धा योगदान आहे, माझ्या पणजीपासून, पण ते शेकापच्या विचाराचे होते. पवार साहेबांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये त्यांची प्रगती झाली, त्यांचं कर्तृत्व होतं, नंतर वेगळा पक्ष काढला, ते आपण सगळ्यांनी बघितलेले. अजितदादा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात आले, त्यांचं स्वतःचं कर्तृत्व होतं, ते तिथं पुढे गेले. सुप्रियाताई आल्या, त्यांनी केंद्रातलं राजकारण पसंत केलं, केंद्रामध्ये तिथं संपर्क चांगला ठेवलेला, ज्याचा फायदा महाराष्ट्रालाही झालाय, खासदारांनी तिथं झालेला आहे. त्यानंतर मी आलेलो आहे आणि मग नंतर जी तुम्ही लाईन ओढलेली तिथं आहे. आता राहिला प्रश्न पवार साहेबांचा वारसा. सुरुवात कुठून झालं? पवार साहेबांपासून. तर पवार साहेबांच्या वारसाबद्दलच आपण बोलतोय. आता पवार साहेबांचा वारसा आज पुढे घेऊन कोण चाललेलं आहे? सगळेच लोक चाललेत. शेवटी लोक ठरवत असतात वारसा कोण घेऊन चाललंय. सुप्रियाताई पवार साहेबांबरोबर आहेत आणि सुप्रियाताई केंद्रात बघतायत. मी पवार साहेबांबरोबर आहे, मी राज्यात बघतोय. आता बाकी जी रांग ओढलेली, आता ठीक आहे, युगेंद्र ते आता फार लांब झाला असता प्रश्न म्हणून मी थांबवलं. बरं झालं थांबवलं, नाही तर मग खालपर्यंत तुम्हाला जावं लागलं असतं. आणि राहिला प्रश्न आता काकींचा, आणि ते पवार साहेबांचा वारसा राहतच नाही ना, कारण का वेगळा पक्ष राहिला तो, म्हणजे वारसा सोडला म्हणून वेगळा पक्षांनी बीजेपी बरोबर गेले. मूळ पक्ष चिन्ह त्यांच्यासोबत आहे, ते म्हणतात तोच आमचा वारसा आहे, तोच आमचा विचार आहे. ठीक आहे, कोर्टात कधी ना कधी ते मिळेल. आधी अजितदादांची भूमिका काय झाली होती, परत पवार साहेबांबरोबर आपल्याला यावं लागतंय. म्हणजे थोड्या वेळ ते हरवल्यासारखं त्यांना झालं होतं, पण त्यांना कळलं की आपलं काहीतरी चुकलंय, विचार हे आपले ओरिजिनल इकडचे आहेत. त्यामुळे दादा परत पवार साहेबांकडे येत होते. त्यामुळे खरा वारसा सुप्रियाताई, अजितदादा यांनी तो जपला, तो वाढवला. आणि आज पवार साहेबांबरोबर आम्ही असल्यामुळे सुप्रियाताई, आम्ही आणि आमचे कार्यकर्ते हे पुढे घेऊन असं आहे की वारसा पवारांचा असेल तर तो बारामतीतून सुरू होतो, बारामतीतूनच चालतो. मग तसा असेल आणि जर तो वारसा जर तुमचा पक्ष तिथं केंद्रामध्ये सुप्रियाताईंनी, राज्यामध्ये जर तुम्ही चालवणार असाल तर याचा अर्थ असा आहे की पुढची इलेक्शन बारामतीमधून तुम्ही लढणार. बरं, पूर्वीची राजकारणाची स्टाईल आणि आत्ताच्या राजकारणाच्या स्टाईलमध्ये फरक आहे ना. जर फरक असेल तर बारामती हा मतदारसंघ आमच्या सर्वांसाठी अतिशय संवेदनशील आहे, महत्वाचा आहे. मी तिथला मतदार सुद्धा आहे. पण तसं असताना काहीतरी वेगळं समीकरण सुद्धा आपल्याला बघता येईल ना. पवार विरुद्ध पवार लढाई होणार की असं काही घडणार नाही? आता यांनी भाजपची साथ नाही सोडली तर पवार विरुद्ध पवार होऊच शकतं ना. म्हणजे शरद पवारांचा राजकीय वारसा केंद्रामध्ये सुप्रियाताई आणि राज्यामध्ये रोहित पवार चालवणार. युगेंद्र पण आहेत, असे बरेच आहेत ना. शेवटी कसं असतं की वारसा म्हणजे काय, म्हणजे कुणीतरी असं नाही म्हणत हा माझा वारसदार आहे. वारसा लोक ठरवत असतात की ह्याच्यात ती कुवत आहे, कॅपॅसिटी आहे, कष्ट घेण्याची त्याच्यात कॅपॅसिटी, तो लढतो, लोकांसाठी झगडतो. हे जे कोणी करतात ते लोक ठरवत असतात. म्हणजे सध्या रोहित पवार लढतात आणि झगडतात, त्यामुळं सध्या शरद पवारांचा वारसा हा रोहित पवारांकडे असं म्हणणं आहे. सुप्रियाताईंकडे पण आहेत ना, फक्त सगळ्यांची वेगवेगळी. केंद्रातला राज्यात तर रोहित पवारच एकटे तो केंद्रातला संघर्ष करताना दिसतात, रस्त्यावरची लढाई लढतात. आता राहुल द्रविडची क्रिकेट खेळण्याची स्टाईल वेगळी, त्यानंतर मग आपला रोहित शर्माची वेगळी आणि सूर्यवंशीची वेगळी, पण सगळे इंडियासाठीच खेळले ना. म्हणजे सुप्रियाताईंची स्टाईल वेगळी, माझी वेगळी आणि नंतरच्या लोकांची वेगळी. नाही, केंद्रामध्ये वारसा जो आहे तो ठीक आहे, केंद्राचा फायदा निश्चित पण झाला, पण महाराष्ट्रामध्ये कोण नडतंय आणि झगडतंय हे कायम महत्वाचं राहिलेलं आहे. आणि म्हणून बघा अजितदादांना झगडावं नडावं लागलं नाही आणि त्यांना ते काय
त्यांचा तो पिंड नव्हता, कारण त्यांनी पहिल्यापासून ते सत्तेतच राहिलेले होते. पण आता तो झगडा जो आहे तो घ्यायचा, तो पंगा घ्यायचा मनस्थिती तुम्ही केलेली आहे, तुम्ही लढताय, झगडताय, त्यामुळे तो वारसा मी म्हणतो की तुम्ही चालवताय का? बघा, तो वारसा सगळ्यांनाच चालवावा लागणार आहे. आणि पवार साहेबांचा वारसा हा काय पवार साहेबांनी क्रिएट केला असं नाही. पवार साहेबांनी संतांचे विचार स्वीकारले, महामानवांचे विचार स्वीकारले, राजकारणात आणले आणि त्यांनी तो पुढे आणला. आम्ही आमच्या लेवलवर तिथं लढतोय. आणि मला एवढंच या ठिकाणी सांगायचं की दादा हे लढले नाहीत असं नाही, दादांचं कर्तृत्व तिथं होतं. मुद्दा एवढाच आहे की पवार साहेब जेव्हा काँग्रेसमध्ये होते, चव्हाण साहेब तिथं असताना काँग्रेस एक फार मोठा पक्ष होता आणि पवार साहेबांच्या कर्तृत्वाने ते मोठे झाले. दादांना बराच काळ सत्तेचा तिथं मिळाला. आता आम्ही जेव्हा आता लढाईची भूमिका घेत आहोत, आम्ही तसं बघितलं, पवार साहेबांचा वारसा असला तरी आजची राजकारणाची परिस्थिती बघता पवार साहेबांच्या मार्गदर्शनात खाली आम्ही 0 पासून पक्ष आता उभा करतोय. आणखीन एक सांगायचं वाटतं की कॅप्टन्सी जे धोनी खेळायचा, परफॉर्मन्स चांगला द्यायचा, पण कॅप्टन्सी त्यालाच जमायची, सचिनला नाही जमायची. नाही. तेच रोहित शर्माला कॅप्टन्सी चांगली जमायची, परफॉर्मन्स चांगला यायचा, पण विराट कोहलीला नाही जमायची. तर तुम्ही परफॉर्मन्स पण देताय आणि कॅप्टन्सी पण सांभाळू शकाल, म्हणून तुम्हाला आम्ही म्हणतो की राज्याचं नेतृत्व रोहित पवारच करतील का तुमच्या राष्ट्रवादी आमच्या पक्षाची कॅप्टन्सी आत्ता पवार साहेबांनंतर सुप्रियाताई सक्षम आहेत. आणि ओपनिंग करायची का मध्ये बॅटिंग करायची का शेवट जायचं का टीमला जिंकवायचंच आहे, टीमला कसं जिंकवायचं ही जबाबदारी आमच्यावर आहे. कॅप्टन्सी मिळाली तर रोहित पवार नाकारणार थोडी आहेत. नाही, कॅप्टन्सी एक असते महाराष्ट्राची राजकीय दृष्टिकोनातून सत्तेत आल्यानंतरची कॅप्टन्सी. दुसरा विषय आहे की पक्षाची कॅप्टन्सी. आज पक्षाची कॅप्टन्सी सुप्रियाताईंकडे आहे. देशाचं राजकारण ते बघतायत, डिप्लोमसी ते बघतायत. महाराष्ट्रात आमची सत्ता एक हाती आली जर आमच्या पक्षाची, तेव्हा कॅप्टन जो कोणी सक्षम महाराष्ट्रामध्ये असेल त्याला कॅप्टनची संधी मिळू शकते. तुम्ही तुमचं